चला आज तुम्हाला अगदी 2 मिनिटात सांगते 34 साईज समोरचा हा पार्ट असा इतका फिनिशिंगमध्ये कसा तयार केला आहे. तर नॉर्मली एकदम कापड सुळसुळ होतं ब्लाऊजचं, जसं आपण अस्तर अटॅच करतो सेम त्या प्रकारे अस्तर अटॅच करून घेतलं. त्यानंतर टक्स मारला. टक्स एका साईडनं 1.5 इंच घेतलेला आहे आणि उंची त्याची 2.5 इंच असं घेतलेली आहे आणि टक्सला टिप मारून दिली. परत ते थोडंसं असं वरती दुमडून मारलं, जेणेकरून कटोरी म्हणजे क्रॉसपट्टी जोडल्यानंतर फिनिशिंग एकदम छान येते. त्यानंतर शोल्डर आणि कटोरी हे जोडायला घेतलं. कटोरीचा भाग आहे शोल्डरपेक्षा थोडासा किंचित नॉर्मल थोडा वरती जास्त सोडायचा कटोरीचा भाग आणि कटोरी ही नेहमी वरच्या साईडनं जोडायची, म्हणजे गळ्याच्या साईडनं जोडायची. खाली थोडी कमी जास्त झाली तर खालची कट करता येते, वरची येत नाही, कारण की गळा आपला कमी जास्त होऊ शकतो परफेक्ट मेजरमेंटनी केलेलं असतं त्यामुळं. त्यानंतर मग इथं क्रॉसपट्टी देखील आपण ॲज इट इज अस्तरचं कापड जे आहे ना, तर त्याला मी अटॅच करून घेत असते आणि त्यानंतर अशी जोडते, जेणेकरून फिनिशिंग एकदम छान येते. कापड कितीही सुळसुळीत असलं तरीही काहीच प्रॉब्लेम होत नाही आणि पटकन जोडून होते. हा पहा आपला इतका पटकन भाग जोडून झाला. त्यानंतर इथं पाठीमागचा भाग तयार करून ठेवला होता तो घेतला. पाठीमागच्या भागाची आणि समोरच्या भागाची उंची पाहायची कमी जास्त किती होती ते आणि त्यानुसार ही आपल्याला खालची पट्टी लावायची असते. तर त्याआधी इथं मी याची लूकची पट्टी जी आहे तर ती जोडून घेत होते. लूकची पट्टी आधी माझ्याकडून जोडून झाली नव्हती. मग त्यामुळे म्हटलं आधी लूकची पट्टी जोडून घ्यायची आणि त्यानंतर मग आपण खालची पट्टी जी आहे ना तर ती जोडून देणार आहोत. तर इथं पहा आता जितकी आपण खूण केली होती तिथून आपण बरोबर टिप मारून घ्यायची. जास्त तुमचं जरा जास्तच असेल तुम्ही कट पण करू शकता आणि त्यानंतर मग अशी तुम्हाला इथं पट्टी जोडून द्यायची आणि ज्यावेळेस तुम्ही पाठीमागच्या भागाचं आणि समोरच्या भागाचं मेजरमेंट घेता त्यावेळेस तुम्हाला खालच्या साईडनं जे आहे ना, तर जो भाग एक्स्ट्रा आहे तो खालच्या साईडनं कट करायचा आहे. वरच्या मोंड्याच्या साईडला काहीच करायचं नाही, कारण की मोंड्याचं माप हे आपलं परफेक्ट असतं, जेणेकरून ब्लाऊजची फिटिंगमध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही. पहा किती सुंदर आपले याचे पार्ट जे आहेत ना तर ते जोडून